हाय एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ. आज आहे संडे, म्हणजे स्पेशल असं काहीतरी झालंच पाहिजे. आज आपण पाहणार आहोत मसाला पाव कसा बनवायचा ते. चला तर मग वेळ न दवडता लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. मसाला पाव बनवण्यासाठी मी या ठिकाणी घेतलेला आहे एक पॅनवर घालायचा आहे एक मोठा क्यूब बटरचा आणि तो छान तवाभर असा ग्रीस करून घ्यायचा आहे. बटर छान मेल्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरं, त्याचबरोबर घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी, एक कट केलेली हिरवी मिरची, थोडासा लसूण आणि घातलेल्या सर्वच वस्तू गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत. यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत 3 ते 4 मध्यम आकाराचे कांदे, जे आपण चॉपरनी कट करून घेतलेले आहेत. मसाला पाव बनवत असताना कांदा हा एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे आणि गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजत असताना थोडंसं नमक घालून घ्यायचं आहे, जेणेकरून कांदा पटकन सॉफ्ट होतो. कांदा या ठिकाणी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेतलेला आहे. यानंतर यामध्ये आपण 2 चिरलेले टोमॅटो घालणार आहोत. टोमॅटोसुद्धा बारीक कट करूनच वापरायचे आहेत. यानंतर टोमॅटो पूर्ण सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहेत. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा पावभाजी मसाला, 1 चमचा कोरिअँडर पावडर आणि 1 चमचा लाल तिखट. मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत. पावभाजी मसाल्याचा फ्लेवर या पावामध्ये छान उतरतो, त्यामुळे हे पाव खायला एकदम भन्नाट लागतात. मसाल्यांना छान तेल सुटेपर्यंत मी या ठिकाणी भाजून घेतलं आहे. त्यानंतर त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे, जेणेकरून आपले मसाले करपणार नाहीत. मी या ठिकाणी टोटल अर्धा ग्लास पाणी वापरलं आहे, जास्त पाणी घालायची गरज नाही आहे. यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. स्मॅशर घ्यायचा आहे. स्मॅशरच्या मदतीने ही भाजी छान स्मॅश करून घ्यायची आहे तव्यावरतीच. गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आहे आणि स्मॅशरच्या मदतीने ही भाजी छान अशी घोटून घ्यायची आहे, जेणेकरून ती पूर्ण एकजीव झाली पाहिजे. यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ती सेट करून घ्यायची आहे. त्यानंतर सर्वच पाव मधोमध असे कट करायचे. यानंतर बनवलेल्या मसाल्यावर छान कोथिंबीर पसरून घ्यायची आहे. त्यामधला थोडासा मसाला साईडला घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यावरती आपण कट करून घेतलेला पाव टाकायचा आणि हा पाव छान बेक करून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये. पाव जेव्हा पण आपण भाजत असू त्यावेळेला गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे आणि मगच सर्व पाव भाजून घ्यायचे. यानंतर पावावर 1 चमचा तूप घालायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला पलटी मारून ती बाजूही छान अशी शेकवून घ्यायची आहे. अगदी अलटून पलटून हा पाव आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि मसाला हा सर्वीकडून लावून घ्यायचा आहे. अगदी अशाच पद्धतीने सर्वच पाव भाजून घ्यायचे आहेत. चला तर मग आपला मसाला पाव अगदी रेडी आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.